ऐका ना, आज करतोय तांदूळजाची भाजी। पूर्वी शेतकऱ्यांच्या घरी रोज ही तांदूळजाची भाजी केली जायची आणि ही भाजी प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मिळते। तर ह्या भाजीसाठी सगळ्यात अगोदर मी खमंग असे शेंगदाणे भाजून घेतलेत। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। मिरची आणि लसूण मस्त असं परतून घ्यायचं आहे। तर आवडीनुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता। मी इथे 5 ते 6 मिरच्या कट करून घेतल्यात। त्यानंतर मिरची लसूण परतून झाल्यानंतर धुतलेली भाजी संपूर्ण त्यातलं पाणी नितळून घ्यायचे आणि कढईमध्ये भाजी टाकायची आहे। चवीनुसार मीठ घाला आणि हाय टू मीडियम फ्लेमवर मस्त ही भाजी परतून घ्या। अगदी झटपट होते। आता ह्या भाजीला बऱ्याच नावांनी संबोधलं जातं, जसं की तांदळी, तांदूळका, तांदूळजा आणि कुंदराची भाजी। तर तुमच्या इकडे ह्या भाजीला काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये कळवा बरं का। आता जशी नावं बदलतात तशी करण्याची पद्धतही बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी असते। आता मी या ठिकाणी फक्त लसूण, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट वापरलाय। तर काही ठिकाणी कांदासुद्धा वापरला जातो, जिरंसुद्धा वापरलं जातं। तर काही ठिकाणी फक्त लसणाच्या फोडणीमध्ये ही भाजी केली जाते। खरंच सगळ्या पद्धतीने करा, खूप छान भाजी लागते। आता भाजी शिजल्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे। मस्त भाजी परतून घ्यायची। खूप सुंदर लागते ही चवीला भाजी। चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।